पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलाय। पृथ्वीराज मोहोळने मानाची गदा पटकावलेली आहे। महेंद्र गायकवाडने कुस्ती अर्धवट सोडल्यामुळे मोहोळला विजयी ठरवण्यात आलं। तर पृथ्वीराज मोहोळच्या दुसऱ्या गुणावर महेंद्र गायकवाडचा आक्षेप होता आणि त्यामुळे त्याने मैदान अर्धवट सोडले। रोल का 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ यांनी जे आहे तर ते विजय पटकावला आहे। ते आपल्या सोबत आपण त्याच्याशी चर्चा करूया। 67वी महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर मध्ये पार पडली। कुठेतरी शिवराज राक्षे हे तुझ्या समोर होता। दोघांमध्ये जे आहे तर ते अटीतटीची लढत झाली आहे। कसं बघतोय याकडे आणि आज जे आहे तर ते अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण झालंय? नक्कीच सर, मी माझ्या वडिलांनी खूप मेहनत करून घेतली होती। त्यांनी सांगितलेलं तशी मी कुस्ती पूर्ण केली। माझ्या मित्रांचं, माझ्या वडिलांचं आणि माझ्यावर सगळं प्रेम करणाऱ्या जनतेचं आज स्वप्न पूर्ण झालंय। अजून खूप मोठं स्वप्न आहे। आताशी माझ्या वडिलांचं आणि माझ्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण झाले। खूप चांगल्या कुस्त्या झाल्या। सगळे माझ्यापेक्षा मोठे पैलवान होते। सगळ्यांमध्ये मी आतापर्यंत सगळ्यात बारखा आहे आणि मी अजून मेहनत करणं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करा। कुठेतरी तुमच्या सामन्यामध्ये शिवराज राक्षे यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं। एवढंच नाही तर पंचांना देखील मारहाण करण्यात आली, लात मारण्यात आली। कसं बघतोय याकडे? सर नाही, मी आता ह्याच्यावर काय बोलू शकत नाही, कारण की मी माझं काम केलं, मी माझी कुस्ती करायची हे केलं। अख्खी महाराष्ट्राची जनता होती कुस्ती बघायला, सगळे लाखात पब्लिक होती, सगळ्यांनी बघितलंय। ते मोठे पैलवान आहेत त्यांच्याबद्दल आणि पंचांचा निर्णय हा त्यांना माहिती। मी ह्याच्यावर काय बोलू शकत नाही सर। मी माझं काम, मी माझ्या वडिलांनी शिकवलेलं सगळं कुस्ती सगळी पूर्ण केली। माझं स्वप्न आज पूर्ण झालं। माझ्या वडिलांचं स्वप्न किती वर्षापासून मेहनत सुरू होती आणि आज स्वप्न पूर्ण झालंय, कसं वाटतंय? सर, माझ्या घराण्याची 4थी पिढी, सगळ्या घराण्यातले सगळे मोठे पैलवान आहे। आमच्या आजोबांवर पण असा अन्याय झाला होता, कुस्ती झाली होती, सगळं झालं, पण आज माझ्या मुळशी तालुक्याला, माझ्या पुणे जिल्ह्याला आज गदा आली आणि माझं सगळंच आज म्हणजे माझं स्वप्न तर पूर्ण नाही सर, पण सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं। अजून मेहनत करून उद्यापासून परत तयारी लागेल, परत स्वप्न। पुढचं स्वप्न काय तुझं? पुढचं स्वप्न सर पुढचं स्वप्न तर खूप मोठं आहे। आता जे माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय, माझं मी मेहनतीने माझ्या उत्तर दिन साध्य करून दाखवेन। नक्कीच आपण बघितले, हे होते पृथ्वीराज मोहोळ। कुठेतरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये विजय झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर। रोल का तर ही पहिली 67व्या महाराष्ट्र केसरी 67वा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याची पहिली प्रतिक्रिया पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण ऐकली। तर ही प्रतिक्रिया आपण पाहतोय भावूक झालेला पृथ्वीराज मोहोळ। तर महाराष्ट्र केसरी जिंकणं हे जवळपास प्रत्येक मल्लाचं, प्रत्येक पैलवानाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार होतं त्यावेळी मग आनंदाश्रू थांबत नाहीत आणि तेव्हा ही अशी परिस्थिती होते।